शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झालाय। ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत। मनोज लांडगे यांनी गाडी अडवून हल्ला केल्याचा महेश चिवटे यांचा आरोप आहे। मनोज लांडगे हा शिवसेना शिंदे गटाचे नेते दिग्विजय बागल यांचा कार्यकर्ता आहे, असं महेश चिवटे यांनी सांगितले। महेश चिवटे यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मनोज लांडगे हा भाजपच्या रश्मी बागल व त्यांचे बंधू दिग्विजय बागल यांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप आहे। हल्ला झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित माने हे घटनास्थळी दाखल झाले असून सदर घटनेचा तपास पोलीस करतायत। करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात गेल्यावर महेश चिवटे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे। महेश चिवटे हे मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत। तू बागलच्या विरोधात राजकारण का करतोस असे म्हणत संशयिताने काठी व हाताने चिवटे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला पकडत पोलीस ठाण्यात आणले। या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू असून पुढील तपास करमाळा पोलीस करतायत।